असेल म्हणून एक एक सांगते. व्हिडिओ चांगला असेल म्हणूनच तर. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज मी हेअरची ट्रीटमेंट करून आलेली आहे. बघू शकता माझे केस कसे दिसत आहेत. आणि दरवेळेसप्रमाणे ना, म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी हे हेअर ट्रीटमेंट केली होती त्यावेळेस पण केस जेव्हा ट्रीटमेंट केल्यानंतर केस 3 दिवस अजिबात कशाने बांधायचे नाहीत, मोकळे ठेवायचे आणि त्याला घाम येऊ द्यायचा नाही, त्याला पाणी लागू द्यायचं नाही, ते वाकडे होतील असं नाही करायचं, काहीच नाही करायचं असं. आणि कंगव्याने सारखं विचारत राहायचं. हे सगळं फॉलो करावं लागतं. तेव्हा मग ते केस जे आहे आपण जो खर्च केला थोडाफार त्याचा काहीतरी हे होतं, काहीतरी लाभ मिळतो. तर आता मी स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करताना पण माझं भरपूर दुःख होत होतं. कारण जेव्हा मी बसलेले, आता कालच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की मी काल एवढा वेळ बसले त्याच्यामुळे ते खूप दुखायला लागलं होतं. मान पाठ एक झाली पूर्ण. आणि आता स्वयंपाक करताना आता मी 3 दिवस माझे कसे मी करणार आहे हेच मला सांगता येत नाही की काय मी करणार आहे 3 दिवस. तर मेसेज येत आहेत की ताई तुमचं लग्नाचा जो वाढदिवस असेल त्याच्यामुळं तुम्ही केलं असेल. तर मागच्या वेळेस पण केलं होतं लग्नाच्या दिवसासाठीची तयारी, त्यावेळेस पण तसंच असेल. तर नाही, लग्नाच्या वाढदिवसाची तयारी नाही आहे ही आहे. लग्नाचा वाढदिवस माझा 30 तारखेलाच झालेला आहे. तर हे मी असंच केलेलं आहे. ओके, आता ह्या दिवसात केलेलं चांगलं असतं केसांसाठी, त्याच्यामुळं मग हे केलेलं आहे मी. आणि केस पण चांगले राहतात. तुम्हाला करायचं असलं तर करा. तर एक कमेंट आलेली आहे की ताई किती भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या की ताई किती खर्च झाला, काय झालं. तर मागच्या वेळी जेवढा खर्च आला तेवढाच या वेळेस पण आलेला आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आता खूप दिवसापासून माझ्या चॅनलवरती पण हे चालू आहे की घरातल्या गोष्टींचं की काय चाललं ह्या दोघांचं, ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत होते. तर अचानक मी ते व्हिडिओ बनवणं थांबवलेलं आहे. का तर माझे सासूबाई सगळेजण व्हिडिओ बघतात हे तर तुम्हाला माहीत आहे. तर त्या दिवशी सासूबाईंनी फोन वगैरे केला आणि फोन करून त्यांनी मला सांगितलं की तू व्हिडिओ काढते ते ठीक आहे, पण म्हणजे जे काय प्रॉब्लेम म्हणते ते ठीक आहे, पण बरोबर बोलतेस, म्हणजे एक प्रकारे बरोबर वगैरे बोलते, हे काय नाही बोलते, जे आहे तेच बोलते. पण आता नको काढू व्हिडिओ त्याच्यावरती, म्हणजे तिच्यावर पण नको काढू आणि ह्याच्यावरती पण नको काढू, दोघांवरती पण नको काढू, त्यांचं नावसुद्धा नको घेऊ व्हिडिओमध्ये. जाऊ दे, आपल्याला म्हणजे परत आपल्याला त्रास होणार की म्हणजे नाही का. त्याच्यामुळं मी पण समजून घेतलं की हां ठीक आहे, आपण पण जास्त नाही काढायला पाहिजे व्हिडिओ. आणि मी साधारण असंच सहज बोलत होते, एवढं काय मी हे नव्हतं करत. सहजमध्ये जे मला वाटतं ते मी बोलत होते. आणि मला कमेंट पण आली होती की तुम्ही जाऊ द्या, त्यांच्याबद्दल बोलूच नका, नाहीतर तुम्ही म्हणजे ते असतं ना की नवरा बायको होतात बरोबर, त्यांचं होतं व्यवस्थित आणि आपण जे आहे तिसरे लोक म्हणजे जे दुसरे असतात तेच वाईट होतात. तर त्यापेक्षा मला माझं चांगलं नातं जे आहे ते काय खराब करायचं मला नाही आहे. त्याच्यामुळं मी म्हटलं की नको, आपल्याला कोणावरच व्हिडिओ नको काढायला, जे आपले व्हिडिओ आहेत तेच आपण कंटिन्यू करूया. नाहीतर मग भरपूर असे मुद्दे होते की जे बोलण्यालायक होते, ज्यावरती आपण बोलू शकलो असतो. आणि काय खरं, काय खोटं, काय चूक, काय बरोबर, हे सगळं बोललं असतं. हे असं नाही की एकावरच, दोघांवरती पण होतं बोलण्यासारखं भरपूर सारं. पण परत असा विचार केला की नको, हे आपणच आपल्या ह्याच्यातून काय सांगायचं, जाऊ दे, हे सगळं बंद केलेलं बरं आहे. आणि आईंनी आमच्या दोघींना पण फोन केला, प्रीतीला पण केला आणि मला पण केला, आणि सांगितलं की आता दोघींनी पण व्हिडिओ ते टाकणं बंद करा, फॅमिलीवरती टाकणं किंवा ह्या रिलेशनवरती टाकणं व्हिडिओ बंद करा, काढू नका आणि काहीच बोलू नका. म्हणजे प्रीतीला सांगितलं तू नवऱ्यावरती व्हिडिओ काढणं बंद कर, आणि मला सांगितलं की तू त्यांच्यावरती व्हिडिओ नको काढू, जाऊ दे. तर तू जे बोलतेस ते बरोबर आहे सगळे, पण नको काढू आता.
तर मी म्हटलं ठीक आहे. तर आता माझा संध्याकाळचा वगैरे स्वयंपाक, संध्याकाळचा दिवस कसा तरी गेला. आता दुसऱ्या दिवशीचा सकाळचा दिवस आहे. तर सकाळी मी आंघोळ वगैरे पण अशीच करते, केस असे बांधून वगैरे ठेवते आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करते, कारण केसांना पाणी लागू द्यायचं नाही, कारण ते लगेच कर्व होतील असे, त्यामुळे त्याला पाणी लागू द्यायचं नाही, काही नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी मी स्वयंपाक पण असं केस बांधूनच केला, कारण स्वयंपाक करताना घाम वगैरे येतो आणि घाम आला की ते परत ओलं होणार आणि परत ते म्हणजे काय त्याचं हे नाही राहत. मग त्याच्यामुळे सारखं मान पण नको हे करायला आणि काहीच नको. आणि खरं सांगू का, हे असं मी केलं ना तर त्याच्यामुळे मला मानेला झटके पण कमी द्यावे लागले आणि मला सरळ बघायलाच फक्त नाही लागलं. मी कुठं पण असं हे करू शकते, हालचाल वगैरे करू शकते. केस मोकळे सोडले असताना मला हे सगळं काहीच नव्हतं करता येत आणि उगाच दुखणं आल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं की मी हे म्हणजे काय केलं, म्हणजे एक प्रकारे मी उगाच केलं असं सारखं पश्चाताप झाल्यासारखा होत होता मला. अरे काय करून बसले मी, कारण एवढं मला ते त्रास होत होता, तर एवढं दुखत होतं. तर आता चला आज मस्तपैकी बनवणार आहे मी भाजी चपाती वगैरे बनवलेली आहे आणि सोबत ब्रेड पण आणलेले आहेत, कारण बटर जे होतं ते फ्रीजमध्ये तसंच होतं, त्याच्यामुळे म्हटलं की बटर उडवलं पाहिजे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं ब्रेड आणायला. आज केलेली आहे फ्लावर बटाट्याची भाजी आणि ही जास्त मला काय आवडत नाही, पण तरी पण ठीक आहे. आणि मी ब्रेड जे आहे ते तव्यावरती असे रोस्ट करते आणि त्यानंतर ते खाते. त्याला ब्रेडला मग त्या मस्का किंवा बटर वगैरे लावायचं आणि मग ते खायचं, खूप छान लागतं. तर अशा प्रकारे घेतलेला आहे मी नाश्ता करायला. सोबत मम्मीने दिलेला चिवडा. तर आता मस्तपैकी संडेचा हा दिवस आहे, मस्तपैकी एन्जॉय करूया. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मस्तपैकी नाश्ता करायला या.